Good morning everyone. We are going to lecture having English subject in first year. Then all branches in common subject is English. जो काही फर्स्ट इयरच्या डिप्लोमाच्या ऑल ब्रँचेस आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC आणि कॉम्प्युटरचे काही 4 ब्रँचेस आहे, त्यासाठी इंग्लिश हा कॉमन सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी. त्यामध्ये आपण आतापर्यंत इंग्लिश सब्जेक्टचे बरेच लेक्चर घेतले, त्यामध्ये सगळे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहे. परंतु सगळेजण काही ते सगळे लेक्चर बघितलेले नसतील, त्यासाठी आजचं लेक्चर आपण हे त्यामध्ये जे काही इंग्लिश सब्जेक्ट आहे तुमचा, त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स तुम्हाला स्टडी करायचे, त्यानंतर त्यामध्ये किती चॅप्टर्स आहे, त्यामध्ये कोणकोणते सब पॉईंट्स आहे, कोणता हा पेपर किती मार्क्सला आहे, मार्किंग सेमी ते आपण यामध्ये डिटेल बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही इंग्लिश सब्जेक्ट आहे तुमचा, त्यामध्ये जे काही टोटल सिलेबस आहे आपण तो बघणार आहोत, त्यावरती रिव्हिजन घेणार आहोत. हे जे काही बुक दिसते तुम्हाला, त्यामध्ये ते तुमचं जे काही फर्स्ट सेमिस्टरचं जो काही सब्जेक्ट इंग्लिश त्याचं ते बुक आहे. त्यामध्ये त्याचं सब्जेक्ट कोड काय आहे 22101. त्यामध्ये बघा फर्स्टली आपण मार्किंग सेमी बघूया. जो काही इंग्लिश सब्जेक्ट आहे तुमचा, त्यामध्ये तुम्हाला थेअरी एक्झाम किती मार्क्सची असेल, त्याची थेअरी एक्झाम आहे 70 मार्क्सची. तुम्हाला त्याची थेअरी एक्झाम द्यावी लागेल. कशाची? इंग्लिश सब्जेक्टची. त्यामध्ये त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22101 आणि 70 मार्क्सची थेअरी एक्झाम आहे. त्यानंतर त्यापैकी पासिंगसाठी तुम्हाला किती मार्क्सची गरज आहे 28. त्यानंतर जे काही उरलेले 30 मार्क्स आहे ते कशाचे, त्यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम होईल तुमची. असा टोटल किती मार्क्सचा 100 मार्क्सचा तुमचा इंग्लिश हा सब्जेक्ट असेल. त्यानंतर जे काही कॉलेजमध्ये जे काही प्रॅक्टिकल होईल तुमचे ते किती मार्क्सचे 50 मार्क्सचे प्रॅक्टिकल, आणि अशा प्रकारे टोटल 150 मार्क्सचा तुमचा हा इंग्लिश सब्जेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण मार्किंग सेमी बघितली. तर मार्किंग सेमीमध्ये काय बघितलं, त्यामध्ये तो सब्जेक्ट तुम्हाला एक्झामसाठी किती मार्क्सला आहे, तर तो 70 मार्क्सला तुमची थेअरी एक्झाम होईल, हे आपण बघितलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जो काही इंग्लिश सब्जेक्ट आहे तो, त्यामध्ये तुम्हाला टोटल किती चॅप्टर आणि किती युनिट्स आहे ते बघणार आहोत आपण. जो काही इंग्लिश सब्जेक्ट आहे तुमचा, त्यामध्ये टोटल तुम्हाला 5 युनिट्स आहे बघा. त्यामध्ये युनिट फर्स्ट काय ॲप्लाइड ग्रामर, त्यामध्ये बरेच सब पॉईंट्स आहे. त्यानंतर युनिट सेकंड काय कॉम्प्रेशन, अँड युनिट थर्ड पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. युनिट 4 व्होकॅब्युलरी बिल्डिंग अँड युनिट 5 इज स्पीचेस. असे जे काही 5 युनिट्स तुम्हाला स्टडी करायचे फर्स्ट सेमिस्टरमध्ये. त्यामध्ये युनिट फर्स्टमध्ये जो काही ॲप्लाइड ग्रामर हा चॅप्टर आहे, त्यामध्ये सब पॉईंट स्टडी करायचे तुम्हाला. आर्टिकल्स, त्यानंतर प्रिपोजिशन, कंजक्शन, टाइप्स ऑफ सेंटेन्स, इन बिटवीन असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असे सब टाईप आहे त्यामध्ये. त्यानंतर टेन्समध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. नेक्स्ट ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. असे जे काय आता सब पॉईंट बघितले आपण, ते तुम्हाला युनिट फर्स्टमध्ये जो काही चॅप्टर फर्स्ट ॲप्लाइड ग्रामर, त्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचे. ते आपण ऑनलाईन जे काय आता रेकॉर्डिंगचे लेक्चर टाकलेले आपण याच्या अगोदर, त्या प्रत्येक लेक्चरमध्ये आपण ते पॉईंट्स कवर केलेले. तर आजचं लेक्चर हे फक्त त्या चॅप्टरवरती कोणकोणते पॉईंट्स आहे, ते आपण आत्तापर्यंत कोणते पॉईंट्स बघितले त्याच्यावरती आहे आजचं लेक्चर. त्यामध्ये युनिट फर्स्टमध्ये आपण आत्ता जे काय बघितले ॲप्लाइड ग्रामरमधील पॉईंट्स, आर्टिकल्स, प्रिपोजिशन, कंजक्शन,
टाईप्स ऑफ सेंटेन्स, टेन्स, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आहे, त्यामध्ये सब पॉईंट आहे. त्यानंतर युनिट सेकंड आहे तुमचं आणि चॅप्टर सेकंड इज नेम इज कॉम्प्रेशन. त्यामध्ये कॉम्प्रेशनमध्ये सब पॉईंट्स बघितले आपण आत्तापर्यंत. सीन पॅसेज फ्रॉम MSBT वर्कबुक, त्यानंतर इम्पॉर्टंट ऑफ कॉम्प्रेशन, त्यानंतर अनसीन पॅसेज, इंटरप्रिटेशन ऑफ पॅसेज इन रिटन अँड स्पोकन फॉर्म्स. त्यानंतर अशा प्रकारे युनिट सेकंड आणि चॅप्टर सेकंडमध्ये आपण सब पॉईंट बघितले. सीन पॅसेज फ्रॉम MSBT वर्कबुक. तर MSBT वर्कबुक म्हणजे जे काही तुमचं सेमिस्टर फर्स्टचं इंग्लिशचं बुक आहे त्यामधील जे काही सीन पॅसेज आहे ते यामध्ये स्टडी करायचे. त्यानंतर इम्पॉर्टन्स कॉम्प्रेशन, त्यानंतर अनसीन पॅसेज. तर अनसीन पॅसेज म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जे काही बुकमध्ये आहे तुमचं सेमिस्टर फर्स्टचं बुक त्यामध्ये जे काही पॅसेज आहे ते कोणते सीन पॅसेज आहे, परंतु अनसीन पॅसेज आहे बुकच्या बाहेरचे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतील. त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ पॅसेज इन रिटन अँड स्पोकन फॉर्म. अशा प्रकारे युनिट सेकंड आहे. त्यानंतर युनिट थर्ड तुम्हाला युनिट थर्ड अँड चॅप्टर नंबर 3 पॅरेग्राफ अँड डायलॉग रायटिंग. तर त्यामध्ये सब पॉईंट बघा टाईप्स ऑफ पॅरेग्राफ. तर टाईप्स ऑफ पॅरेग्राफमध्ये 4 टाईप्स आहे त्याचे. फर्स्ट वन इज टेक्निकल, सेकंड इज डिस्क्रिप्टिव्ह, थर्ड इज नॅरेटिव्ह, फोर्थ इज कंपेअर अँड कॉन्स्ट्रॅक्ट. अशा प्रकारे 4 सब टाईप्स आहे पॅरेग्राफ रायटिंगचे. त्यानंतर नेक्स्ट सब पॉईंट्स आहे डायलॉग रायटिंग. तर डायलॉग रायटिंगमध्ये ग्रीटिंग, डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग, त्यानंतर क्लोजिंग सेंटेन्स आहे आपल्याला त्यामध्ये सब पॉईंट स्टडी करायचे कशात डायलॉग रायटिंगमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा युनिट 4. युनिट 4 अँड चॅप्टर नंबर 4 इज नेम इज व्होकॅब्युलरी बिल्डिंग. तर व्होकॅब्युलरी बिल्डिंग या चॅप्टरमध्ये आपल्याला सब पॉईंट कोणकोणते बघायचे, त्यामध्ये रूल्स ऑफ स्पेलिंग, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, कोलोकेशन, इडिओमस हे काही सब पॉईंट आपल्याला चॅप्टर 4मध्ये स्टडी करायचे. त्यानंतर चॅप्टर 5 आहे अँड युनिट 5 इज स्पीचेस. इन स्पीचेस बिटवीन सब पॉईंट इज इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीचेस, वेलकम स्पीचेस, फेअरवेल स्पीचेस, इंट्रोड्युसिंग गेस्ट, वोट ऑफ थँक्स. ते काही स्पीचेसचे टाईप्स आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे. तर आपण आर्टिकल्समध्ये डिपेंडंट आर्टिकल्स अँड इंडिपेंडंट आर्टिकल्स हे डिटेल बघितले. त्यानंतर चॅप्टर फर्स्टमध्येच सब पॉईंट बघतोय आपण प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशनमध्ये काय सांगितलं आहे, प्रिपोजिशन काय आहे असं वर्ड्स आहे की त्यामध्ये प्री अँड पोजिशन असे 2 वर्ड्स आहे. त्यामध्ये प्री आहे काय, प्री म्हणजे काय सुरुवात आणि पोजिशन म्हणजे स्थिती. त्यामध्ये प्री अँड पोजिशन असे 2 वर्ड्स मिळून प्रिपोजिशन हे वर्ड्स तयार होते. तर प्रिपोजिशन आर यूज बिफोर नाउन अँड प्रोनाउन टू शो प्लेसेस, टाइम्स, पोजिशन ऑर मेथड्स. तर प्रिपोजिशन हे केव्हा यूज केले जाते, देन प्रिपोजिशन आर यूज बिफोर नाउन अँड प्रोनाउन टू शो प्लेसेस, टाइम, पोजिशन ऑर मेथड्स. तर सेंटेन्समध्ये जे काही नाउन्स, प्रोनाउन्स अँड टाइम्स अँड प्लेसेस, पोजिशन दर्शवण्यासाठी आपण प्रिपोजिशन वर्ड यूज करू शकतो. त्यामध्ये देन यूज मेक प्रिपोजिशनल फ्रेज विच द बाउंड टुगेदर देअर इन ऑब्जेक्ट्स. तर त्यामध्ये कॉमनली यूज प्रिपोजिशन वर्ड सेंटेन्समध्ये जर आपल्याला प्लेसेस और पोजिशन दर्शवायचं असेल तर त्यामध्ये आपण अबाउट, अक्रॉस, अलॉंग, अमॉंग, ॲट, अवे फ्रॉम, बिहाइंड, बिलो, बिसाइड, बिटवीन, इन, ऑन,
अगेन्स्ट, बाय, फ्रॉम, इन टू, नियर, ऑफ यांसारखे प्रिपोजिशनल वर्ड यूज करू शकतो. केव्हा? त्यामध्ये जर प्लेसेस ऑर पोझिशन दर्शवायचे असेल आपल्याला. त्यानंतर टाईम जर दर्शवायचा असेल तर आपण कोणते प्रिपोजिशनल वर्ड यूज करू शकतो? आफ्टर, बिफोर, ॲट, बाय, फॉर, ड्युरिंग, फ्रॉम, इन, ऑन यांसारखे प्रिपोजिशन वर्ड आपण यूज करू शकतो. त्यानंतर चॅप्टर फर्स्टमधीलच थर्ड सब पॉईंट बघतोय आपण, कंजक्शन. तर कंजक्शनमध्ये काय बघायचं? कंजक्शन आर द वर्ड्स दॅट जॉईन टू वर्ड्स, टू फ्रेजेस और टू क्लाउसेस. तर कंजक्शन एक अशा टाईपचे वर्ड्स की त्यामध्ये जे काही दोन शब्द, दोन वाक्य किंवा दोन उपवाक्य जोडण्यासाठी जे काय आपण वर्ड्स यूज करणार आहे त्या वर्ड्सचं काय म्हटलं जातं? कंजक्शन. देअर आर टू टाईप्स ऑफ कंजक्शन. आपण जो काही कंजक्शन पॉईंट बघतोय त्यामध्ये त्याचे मेन टाईप्स किती आहे? दोन मेन टाईप्स आहे. त्यामध्ये कोणकोणते? फर्स्ट वन इज कोऑर्डिनेटिंग कंजक्शन अँड सेकंड वन इज सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. असे त्याचे मेन टाईप्स आहे कंजक्शनचे. त्यामध्ये फर्स्ट बघा कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. तर कोऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये केव्हा यूज केले जाऊ शकते? त्यामध्ये बघा देअर आर यूज टू जॉईन टू आर मोर वर्ड्स फ्रेजेस अँड टू मेन ऑर इंडिपेंडंट क्लाउसेस इन इक्वल रँक. तर कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आपण केव्हा यूज करू शकतो? जेव्हा सेंटेन्समध्ये जेव्हा दोन वाक्य किंवा उपवाक्य जोडण्यासाठी आपण कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज करू शकतो. त्यामध्ये कोणकोणते कोऑर्डिनेटिंग कंजक्शन बघा? अँड, ऑर, बट, नॉर, सो, देअरफॉर, एट यांसारखे काय कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वर्ड आहे. त्यामध्ये एक्झाम्पल बघा कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचं. ही इज पुअर बट ही इज अन ऑनेस्ट पर्सन. तर ही इज पुअर अँड ही इज ऑनेस्ट पर्सन हे काय दोन सेंटेन्स आहे. त्यामध्ये बघा इन दिस सेंटेन्स बट जॉईन्स टू प्रिन्सिपल क्लाउसेस, ही इज पुअर अँड ही इज अन ऑनेस्ट पर्सन. तर यामध्ये काय सांगितलं एक्झाम्पलमध्ये? त्यामध्ये जे काही दोन प्रिन्सिपल क्लाउसेस आहे, दोन उपवाक्य आहे, ते जोडण्यासाठी आपण त्यामध्ये बट हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वर्ड यूज करू शकतो. तर अशा प्रकारे बट हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वर्ड यूज करून दोन उपवाक्य जोडले गेलेले आहे. त्यानंतर बघा आपण जो काही कंजक्शन पॉईंट बघतो त्याचा फर्स्ट टाईप्स बघितला सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. तर सेकंड बघायचं आहे सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. त्यामध्ये बघा दे आर यूज टू जॉईन वन मेन क्लाउसेस अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेटिंग क्लाउसेस. तर सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये काय सांगितलं त्यांनी? त्यामध्ये जे काही आपण मेन क्लाउसेस, मेन वाक्य किंवा त्यामध्ये अनेक उपवाक्य ते जोडण्यासाठी आपण सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज करू शकतो. दे इंट्रोड्यूस ए डिपेंडन्स क्लाउसेस अँड डिस्क्राइब द रिलेशनशिप बिटवीन डिपेंडंट क्लाउसेस अँड इंडिपेंडंट क्लाउसेस इन द सेंटेन्स. दी कॉमन सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आर. त्यामध्ये कोणकोणते सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वर्ड आपण यूज करू शकतो बघा? त्यामध्ये अनलेस, आफ्टर, टिल, सिन्स, बिफोर दॅट, थ्रू, अल्दो, वेअर, वेन, वाईल, बिकॉज, ॲज सून ॲज, अंटिल यांसारखे सब कोऑर्डिनेट कंजक्शन वर्ड आपण यूज करू शकतो. त्यामध्ये एक्झाम्पल बघा इफ यू पे द बिल आय विल बी व्हेरी हॅप्पी. तर या सेंटेन्समध्ये बघा हिअर इफ इज सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन विच इंट्रोड्यूस सबऑर्डिनेट क्लाउसेस यू पे द बिल्स. तर यू पे द बिल्स हे सेंटेन्सच्या सुरुवातीला काय केलं त्याने? यू पे सब कोऑर्डिनेटिंग क्लाउसेस यूज केलेलं आहे. त्यामध्ये बरेच एक्झाम्पल आहे बघा. आणि थर्ड टाईप्स आहे त्याचा कोरिलेटिव्ह कंजक्शन. तर कोरिलेटिव्ह कंजक्शनमध्ये बघा दे आर यूज इन पेअर्स टू कनेक्ट two words, phrases or clauses then carry equal important within a sentence. त्यामध्ये बघा common correlative conjunctions are either or, neither nor, not only but also, as soon as, then rather than, both and, if,
देन वेदर ऑर यासारखे काय कोरिलेटिव्ह कंजक्शन वर्ड यूज करू शकतो. तर यामध्ये कोरिलेटिव्ह कंजक्शन वर्ड म्हणजे काय, तर अशा टाईपचे त्यामध्ये पेअर्स ऑफ कनेक्ट टू वर्ड्स, त्यामध्ये 2 वर्ड्स यूज करून पेअर्स बनवले जातात. देन प्रेजेस ऑफ क्लाउसेस दॅट कॅरी इक्वल इम्पॉर्टंट विदिन ए सेंटेन्स. देन कॉमन कोरिलेटिव्ह कंजक्शन्स आर आयदर, आपण बघितले आत्ताचे काय कोणते कोरिलेटिव्ह कंजक्शन वर्ड्स आहे. त्यानंतर फर्स्ट चॅप्टरमधीलच नेक्स्ट पॉईंट बघतोय आपण टाईप्स ऑफ सेंटेन्स. तर टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये सेंटेन्सचे मेन टाईप्स आहे बघा, असरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स अँड असरेटिव्ह सेंटेन्स असते. त्यामध्ये बघा हे सेंटेन्स दॅट स्टेट द फॅक्ट इज कॉल्ड एज असरेटिव्ह सेंटेन्स. सेंटेन्स इज असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, हे सेंटेन्स दॅट स्टेट्स हे फॅक्ट इज कॉल्ड एज असरेटिव्ह सेंटेन्स. सच सेंटेन्स आर सिम्पल स्टेटमेंट, दे स्टेट असर्ट टू ऑर डिक्लेअर समथिंग. तर त्यामध्ये एक्झाम्पल बघा असरेटिव्ह सेंटेन्सचं. त्यामध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये ही इज होनेस्ट एम्प्लॉय. त्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, त्यामध्ये इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स बघूया आपण. तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य. अँड इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स इज द टाइप्स ऑफ सेंटेन्स दॅट आस्क ए क्वेश्चन. दे आर टिपिकली मार्क्ड बाय द इन्वर्जन ऑफ द सब्जेक्ट अँड predicate. It is the first verb in verb phrases appears before the subject. Then sentence always end with the question marks. तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय सांगितलं त्यांनी, त्यामध्ये आपण सेंटेन्स कोणते यूज बनवू शकतो, त्यामध्ये प्रश्नार्थक वाक्य आपण बनवू शकतो आणि त्यानंतर त्याच्या एंडिंगला क्वेश्चन मार्क्स हे साईन द्यावे लागते. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलेत आपण. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हा एक सेंटेन्सचा टाईप बघितला आपण. त्यामध्ये बघा अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑर एक्सक्लेमेन इज मोर forceful version of the declarative sentence. If the other words, then exclamatory sentence makes statement, but it's also convenient excitements or emotions. Then exclamatory sentence मध्ये काय दर्शवतो आपण, त्यामध्ये इमोशन. देन अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एंड्स विथ ए एक्सक्लेमेशन मार्क्स. तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये बघितलं बघा आपण, त्याच्या एंडिंगला क्वेश्चन मार्क्सचे साईन द्यावे लागते आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये एंडिंगला एक्सक्लेमेशन मार्क्स द्यावे लागते. त्यानंतर ॲप्लाइड ग्रामरमधील चॅप्टर फर्स्टमध्ये आपण 5 सब टाईप्स बघतोय. टेन्स. तर टेन्समध्ये बघा इन ग्रामर टेन्स इज ए कॅटेगरी दॅट एक्सप्रेस इन टाईम रेफरन्स टू द मोमेंट ऑफ स्पीकिंग. टेन्स आर युजली manifested by the use of specific forms of verb particular in their conjunction pattern. It is very essential to have knowledge of this for the correct use of लँग्वेज टू इस्टॅब्लिश इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तर टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये आपण टेन्समध्ये काय बघतोय की कम्युनिकेशनसाठी वर्ड्स बनवणार आहे आपण सेंटेन्स. त्यामध्ये वेगवेगळ्या काळाचा उपयोग केला जातो, त्या आपल्याला यामध्ये बघायचं आहे. त्यामध्ये देअर आर 3 टाईप्स. त्यामध्ये टेन्सचे मेन टाईप्स कोणते, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स असे 3 मेन टाईप्स आहे बघा. तर टेन्समध्ये आपण टेन्सचे टाईप्स स्टडी करणार आहोत. सिम्पल टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स अँड परफेक्ट टेन्स. त्यामध्ये त्याचे काही सब टाईप्स आहेत. सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल कंटिन्यू अँड परफेक्ट टेन्स हे आपण प्रत्येक 3 टाईप्समध्ये स्टडी केलेलं आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर फर्स्टमधील लास्ट पॉईंट आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस. तर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसमध्ये तर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, कर्तरी प्रयोग अँड कर्मणी प्रयोग. त्यामध्ये बघा वॉइस इन द फॉर्म ऑफ वर्ब विच इंडिकेट्स वेदर सब्जेक्ट डज समथिंग ऑर समथिंग ॲज डन टू इट. देअर आर 2 टाईप्स. तर त्यामध्ये काय बघतो आपण, जे काही
ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसमध्ये बघतो आपण, त्यामध्ये दोन मेन टाईप्स आहेत त्याचे, ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे काय, कर्तरी प्रयोग, आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये बघा, वेन द सब्जेक्ट इज द एजंट ऑर डोर ऑफ द ॲक्शन देन वर्ब इज इन ॲक्टिव्ह वॉइस. त्यामध्ये सब्जेक्ट हा काय एजंट म्हणून यूज केला जातो. आणि त्यामध्ये एक्झाम्पल बघा, दी बॉयज मेक्स इन ए काइट्स, त्यामध्ये मेक्स हे ॲक्टिव्ह वॉइस वर्ड्स यूज केलेले. त्यानंतर त्यामध्ये बरेच त्यामध्ये एक्झाम्पलमध्ये बघा, इन दिस एक्झाम्पल दी वर्ब मेक्स शो दॅट इन सब्जेक्ट देन बॉय डज समथिंग हिअर द डोर ऑफ द ॲक्शन इज इम्पॉर्टंट. त्यामध्ये ॲक्शन ही इम्पॉर्टन्स वर्ड यूज केलं आहे. त्यानंतर दी सब्जेक्ट इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह वॉइस, त्यामध्ये जो काय सब्जेक्ट आहे त्याला काय म्हटलं आहे, ॲक्टिव्ह वॉइस. त्यानंतर नेक्स्ट टाईप्स बघतो आपण, पॅसिव्ह वॉइस. इन पॅसिव्ह वॉइस बिटवीन वेन द सब्जेक्ट इज द टार्गेट ऑर रिसिव्हर्स ऑफ द ॲक्शन्स देन वर्ब इज सेट टू द पॅसिव्ह वॉइस. त्यामध्ये एक्झाम्पल, ए काइट इज मेड बाय द बॉय. तर त्यामध्ये बघा, इन दिस एक्झाम्पल द वर्ब प्रेझेस इज मेड शोन द something in done to the subject then here kites is here the person or the something acted upon this made prominent, then subject is not active but receives some action so is called as passive voice. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आहे, तर त्यामध्ये जो काही चॅप्टर फर्स्ट आणि युनिट फर्स्ट आहे तुमचा ॲप्लाइड ग्रामर, त्यामध्ये तुम्हाला सब पॉईंट्स आहे, आर्टिकल्स, त्यानंतर आर्टिकल्समध्ये डिपेंडंट आर्टिकल्स अँड इंडिपेंडंट आर्टिकल्स, त्यानंतर सेकंड सब पॉईंट्स बघितला आपण प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशनमध्ये प्लेसेस और टाईम पोझिशन दर्शवण्यासाठी कोणते वर्ड यूज केले जाते, त्यानंतर टाईम इंडिकेट करण्यासाठी कोणते वर्ड यूज केले जाते आपण ते स्टडी केले. त्यानंतर थर्ड सब पॉईंट बघितला आपण कंजक्शन. तर कंजक्शनमध्ये बघितले बघा, कंजक्शन कशासाठी यूज केलं जातं, दोन वाक्य किंवा उपवाक्य जोडण्यासाठी, परंतु त्यामध्ये टाईप्स आहे, देअर आर 2 टाईप्स आपण बघितले, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन अँड सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. त्यानंतर टेन्स बघितलं, टेन्समध्ये देअर आर 3 मेन टाईप्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स अँड प्रेझेंट टेन्स, आपण 3 मेन टाईप्स त्यामध्ये बघितले. त्यानंतर टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये, टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे त्याचे टाईप्स आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट बघितलं ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस. तर ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे काय, कर्मणी प्रयोग, आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आपण त्यामध्ये डिटेल बघितला. आणि लास्ट पॉईंट कोणता बघितला, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. अशा प्रकारे जो काय अप्लाइड ग्रामर आहे त्यामध्ये एवढे सब पॉईंट तुम्हाला स्टडी करायचे आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युनिट सेकंड अँड चॅप्टर सेकंडवरती रिव्हिजन घेणार आहोत.